नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहीतच आहे की मी 1 जानेवारी 2026 पासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. पण मी त्याच्या खूप आधीपासून आर्टवर्क करायला सुरुवात केली होती. माझं जे कमिशन आर्ट सोडलं तर मी बरेचसे आर्टवर्क बनवलेले आहेत. माझे खूप सारे आर्टवर्क माझ्या गावी देखील आहेत आणि ते तिथेच आहेत, तिथेच मी जपून ठेवलेले आहेत. आणि मी मुंबईला आल्यापासून देखील मी खूप सारे आर्टवर्क बनवलेले आहेत आणि ते मी म्हणजे खराब होऊ नयेत म्हणून मी एका बॅगेमध्ये पॅक करून ठेवलेले. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर देखील केला होता. तर मी जेव्हा व्हिडिओ बनवते तर माझ्या मागची जी भिंत आहे ती पूर्ण प्लेन आहे आणि म्हणजे व्हिडिओला एक कॅपेबल असं बॅकग्राऊंड देखील नाहीये. तर मी असा विचार केला की माझे आर्टवर्क मी या वॉलवर आता डेकोर करणार आहे. त्याने वॉल डेकोर देखील होईल आणि माझ्या आर्टवर्कना एक व्हॅल्युएबल असा जागा देखील मिळेल. तर चला मंडळी, वॉल डेकोर करूया. तर यामध्ये मी ठेवलेले माझे आर्टवर्क. ही ना माझी सगळ्यात आवडती फ्रेम आहे. ही मी फक्त एका अंदाजावर बनवायला गेलेले, बट ती खरंच खूप छान बनली. बघा ना, तो दिवस होता ज्या दिवशी मी हे सगळं पॅक करून ठेवत होते आणि आज तो दिवस आहे जेव्हा हे मला सगळं परत रिओपन करावं लागत आहे. सगळे आर्टवर्क एकदम जपून ठेवायला आर्टिस्टला किती मेहनत करावी लागते तुम्ही बघू शकता. एखाद्या जरी आर्टवर्कला थोडस जरी काहीतरी झालं ना तर हार्ट ब्रेक झाल्यासारखी फिलिंग येते, माहित आहे. तेच समजू शकतात ज्यांच्या सोबत हा इन्सिडेंट घडला असेल. हे सगळे आर्टवर्क मी रिनोव्हेशन करून ठेवलेले बनवलेले, बट त्यानंतर मी ते ओपन ठेवल्यामुळे त्याचे कलर उडालेले, काहींचे कलर एकमेकांमध्ये मिक्स झालेले. त्यामुळे मी हे पुन्हा सगळं बबल पेपर मध्ये रॅप करून ठेवलेलं मी तुम्हाला सांगितलंच होतं. तर बघा, सगळं पॅक करताना पण मेहनत आणि ओपन करताना तर डबल मेहनत. हे पण सांभाळूनच ओपन करावं लागतंय राव. मनात कुठे ना कुठे थोडीशी भीती तर असते हे ओपन करताना पण, कारण मी यावर वर्निशचा स्प्रे बांधलेला. या आर्टवर्कला तर लॅमिनेशन होणार नाही कारण यावर मी स्टड चिपकवलेत ना. तो मी हे असंच ठेवलेलं. याला मी लॅमिनेशन करून घेतलेलं आहे. लॅमिनेशनमुळे हे खूप ब्राईट लुक देत आहे. आणि ही माझ्या बाप्पाची माझी सगळ्यात मेहनत करून केलेली फ्रेम. बाप्पा, तुझा आशीर्वाद असाच पाठीशी असू दे रे. ही मी एका पुठ्ठ्यावर केली. मला असं वाटतंय ही माझी पहिली लेस क्ले याचं मिश्रण असलेली फ्रेम आहे. एकदम जपून ओपन करावं लागतंय राव. माझ्या सगळ्याच फ्रेम एकदम छान राहिलेल्या आहेत. आता या सगळ्या आपण भिंतीवर चिपकू. ते सगळं चिपकवण्यासाठी मी डबल टेपचा वापर करणार आहे. तर सगळ्यात पहिली मी माझ्या लाडक्या बाप्पाची फ्रेम लावणार आहे. ही मी सेकंड फ्रेम लावत आहे, ओम गणेशाय नमःची. आणि ही माझी मोस्ट फेवरेट अशी फ्रेम आहे. ही आहे थर्ड फ्रेम, लिपन आर्ट वाली. तर म्हणजे आज मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे. आतापर्यंत तरी मी शॉर्ट व्हिडिओच बनवत होते. तर ही माझी सगळ्यात आवडती लिपन आर्ट वाली फ्रेम आहे, जी मी कलरफुल बनवली होती आणि 4 बोर्ड एकत्र चिपकून बनवली होती. खूप मेहनतीने असं चिपकावं लागतं. नेक्स्ट फ्रेम आहे ही. छोट्या छोट्या प्रयत्नांमधूनच मोठं यश होतं. नेक्स्ट फ्रेम आहे ही. नेक्स्ट आहे हे. तर आमच्या घरामध्ये ना चॉपिंग बोर्ड तुटला होता आणि माझी आई ना ते फेकून देत होती. तर मी म्हणलं त्याला काय झालं, त्याच्यात टाकून देते ना, आपण काहीतरी नवीन करूया. तर त्यावर मी हे कमळाचं आर्ट केलं होतं. मला करायची इच्छा पण होती. हे आर्ट मी तुम्हाला म्हणलं होतं मला बनवायची खूप अशी इच्छा होती. ते मी फायनली बनवलेलं आणि त्याला मी लॅमिनेशन करून आणलेलं. तर ते मी इथं चिपकवलं आहे. आणि माझं लास्ट वाला आर्ट आहे ते म्हणजे हे आहे, ज्यामध्ये मी रेड कलरचे टोन्स अप्लाय केले होते. ते फक्त पेपरवर आहे बिकॉज त्याला लॅमिनेशन होईल की नाही ही शंका आहे मला. हे मी टॉपला चिपकवत आहे. माझ्याकडे अजून एक आर्ट उरलेला आहे, ते म्हणजे मी फोनच्या कव्हरवर केलेलं हे बटरफ्लायचं लुक होतं ते आहे. तर मी ते याला कंपनी म्हणून इथे चिपकवलं.
मी मला माझ्या कामामधून जितका वेळ भेटेल तितका वेळ माझ्या कलाकारीला देते. आणि मला खूप सारे असे आर्टवर्क आहेत जे ट्राय करायचे आहेत, बनवायचे आहेत. त्याचा प्रयत्न देखील मी करत आहे. तर बाकीचे जे माझे आर्ट आहेत ते फक्त पानावर आहेत. त्याला मी लॅमिनेशन किंवा फ्रेम केलेली नाहीये. सो ते मी फ्रेम केल्यानंतर पुन्हा अजून मोठ्या प्रमाणामध्ये डेकोर करेन. त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि तुमचं असंच प्रेम राहू दे. आणि हे सगळं तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.